अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवलेला हा झणझणीत आणि क्रिस्पी वडापाव आहे आणि कुणीही बनवू शकतं. हा वडापाव एवढा सोपा आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. अशा प्रकारे गाडीवर भेटतो असा वडापाव आणि याचं सामान पण आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होऊ शकतं. मंडळी, सुनीता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी गाडीवर भेटतो तसा वडापाव बनवणार आहोत. त्या वडापावसाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून स्वच्छ करून तिला अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे 2 गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे. लसणामुळं कसं आपल्या वड्याला टेस्ट खूप छान येते आणि चवदार लागतो वडा आपला. इथे एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे थोडीशी कढीपत्ता घेतलेला आहे. इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आमच्या घरामध्ये जरा जास्त झणझणीतच वडापाव लागतो, त्यासाठी मी ह्या 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता. अर्धा किलो बटाटा कुकरला लावून शिजवून घेतलेला आहे 3 शिट्ट्या देऊन. 3 शिट्ट्या दिल्यामुळं हा मस्त असा मऊ बटाटा, नवीनच आहे हा, काही जुना बटाटा नाही आहे, नवीन बटाटा आहे, पण 3 शिट्ट्यामध्ये खूप छान असा शिजलेला आहे. आता याची आपण साल काढून घेऊया. हे आपले बटाटे चांगले सोलून झालेले आहेत आणि असं खोलगट वाटका घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. मी मिरचीमध्ये बिलकुलच मीठ नव्हतं घातलेलं, त्यामुळे याच्यामध्ये मी 1 चमचा चवीनुसार मीठ मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेतलेली आहे. आणि इथं आपण जो ठेसा करून घेतलेला ना, आपण हे कच्च्या सामानातच बनवणार आहे. याचा मसाला काय फ्राय करणार नाही आहोत, याला कच्च्या मसाल्यामध्येच आपण करून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी हा संपूर्ण ठेसा घालून घेतलेला आहे, हा वाटल्याला. याच्यामध्ये आता कोथिंबीर घालून घेणार आहोत, कढीपत्ता आणि हे अद्रक मी कद्दूकस करून घेतलेलं आहे ते पण घालून घेते. आणि याला आता आपण हे ग्लासाच्या साहाय्याने मॅश करून घेणार आहोत. असं ग्लासाने मॅश करून घेणार आहोत आपण याला. अशा प्रकारे आपण याला ग्लासाच्या साहाय्याने असं बारीक करून घेणार आहोत. आपलं हे ग्लासाच्या साहाय्यानेच बारीक झालेलं आहे. आता आपण याला हाताने मिक्स करून घेणार आहोत. याच्यामध्ये थोडासा आपण गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे याला आपण मॅश करून घेतलेला आहे. आपला बटाटा चांगला शिजलेला आहे, त्यामुळे बघू शकता त्याचं टेक्स्चर पण किती खूप सुंदर असं आलेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. असे एवढे गोळे करून घेणार आहोत आपण. आता हे अशा प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण बेसनमध्ये सोडायचे आणि तळून घ्यायचे. मी ह्याच वाटक्यामध्ये 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालते आणि थोडंसं मीठ घालणार आहे. मीठ जरा बेतानच घालायचं, कारण आपण वड्याच्या भाजीमध्ये पण मीठ घातलेलं आहे, त्यासाठी आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आणि इथे मी क्रश करून घेतलेला 1 चमचा, हातावर क्रश करून घेतलेला 1 चमचा ओवा घालणार आहे. आणि आपल्याकडं खायचा सोडा असेल ना, तर खायचा सोडा आपण थोडासा 1 चिमूटभर घालणार आहोत, जास्त नाही घालायचं आहे. जास्त सोडा घातला की आपला वडा तेल पेतो, म्हणून थोडासा घालायचा. आणि आता आपण याला थोडं पाणी करून याला आपण मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ आपण आणि याला चमच्याच्या साहाय्याने असं छान असं मिक्स करून घेणार आहोत. मध्ये आपण थोडं पाणी घालून असं चमच्याच्या साहाय्याने याला आपण मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे असं छान असं याला एकजीव करून घ्यायचं आहे. प्रकारे आपला घोळ करून तयार झालेला आहे पिठाचा. इथं मिरच्यामधून तोडून घेतलेल्या आहेत. गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल घालून घेतलेलं. तर थोडासा कमी गॅस करून घेऊया आणि आपण ह्या मिरच्या तळून घेऊया.
अशा प्रकारे आपल्या ह्या मिरच्या तळून झालेल्या आहेत. अशा झाऱ्यावर ठेवूनच तळायच्या मिरच्या, एकदम मध्ये नाही टाकायचं तेलामध्ये, नाहीतर अंगावर उडण्याची शक्यता असते. म्हणून त्याला असाच तळून घ्यायच्या, अशा खमंग अशा खरपूस तळून घ्यायच्या मिरच्या. आता वडे सोडून घेऊयात. जेवढे बसतील तेवढेच वडे सोडायचे. मी कमीच तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. तळलेलं तेल परत आपल्या कामं येत नाही म्हणून थोडंसंच तेल घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये. 4-4 वडे बसतील एवढेच. आता याच्यामध्ये आपण हे वडे टाकून घेणार आहोत. आता आपल्या इकडे एक घाणा पण तळत आलेला आहे. आता आपण याला पलटी करूया आणि आलटी पालटी करूनच याला आपण तळून घेऊयात. गॅस थोडा मिडियम केलेला आहे. आपलं तेल चांगलं कडक तापलेलं आहे ना, त्यामुळे थोडासा मिडियम साईज करून घेतलेला आहे गॅस. आणि आता आपण याला पलटी मारून घेणार आहोत या वड्यांना. बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि वडा पण असा छानपैकी फुगलेला आहे आपला. याला कमी गॅसवरच असा मस्तपैकी क्रिस्पी असा कुरकुरीत बनवून घ्यायचा आहे वडा. असा कमी गॅसवर आपण तळला ना वडा, थोडासा गॅस कमी करून घ्यायचा, छान असा आपला वडा तळतो आणि थोडासा असा क्रिस्पी पण होतो. असा सुंदर असा कलर पण आलेला आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटले मला तर. आता आपण हे काढून घेणार आहोत. सुंदर असा तळून झालेला आहे.